आपले संस्कार आपले विधी या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे की आपल्या संस्काराची, धर्माची, सणाची माहिती प्रत्येक घराघरामध्ये पोहोचावी. त्यांना आपल्या संस्काराची जाणीव व्हावी. आपली देवळे त्यांनी सांभाळावी. आपले संत महात्मे, त्यांच्या कथा, दानधर्म व या सर्वांबद्दल आदर निर्माण व्हावा. येणारी पिढी फक्त सुसंस्कृत नाही, तर सोबत सधर्मी व्हावीत आणि आपली व आपल्या देशाची प्रगती करावी. चला तर पाहूया, आपले संस्कार आपले विधी. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. त्या संकष्टविघ्नहर्त्या महागणपतीला माझा नमस्कार. त्याचप्रमाणे श्री सद्गुरुनाथांना सुद्धा माझा नमस्कार. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करत होतो. चर्चा म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या विषयांची, व्रतांची किंवा इतर जे विधी आहेत त्यांची 16 सोमवार, सोमवार, त्याचप्रमाणे इतर जे काही विधान आहेत त्यांची आपण माहिती म्हणा किंवा महती म्हणा ही पाहत होतो, त्यांच्या कथा ऐकत होतो. घरात कोणते विधी करावेत, कसे करावेत ह्याबद्दलची सुद्धा आपण थोडक्यामध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने माहिती पाहिलीत. आजचा जो आपला विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा का? कारण त्याचं नावच तसं आहे की षोडश संस्कार. तर संस्कार हा शब्द पहिल्यांदा ऐकल्यानंतर लगेच माणसाच्या मनामध्ये येतं की आपल्या घरातले संस्कार. नक्कीच तेही महत्त्वाचे आहेतच, पण ते संस्कार आपल्या घरातले थोर मंडळी, मोठी मंडळी असे हे संस्कार आपल्याला देतात. म्हणजे आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकू. तर ही सर्व मंडळी आपल्याला हे जे काही घरातले संस्कार आहेत हे आपणास देतात की मोठ्यांबरोबर कसं बोलावं, लहानांसोबत कसं वागावं. उष्ट्े हात असतील तर त्या उष्ट्या हाताने इतर कोणत्याही वस्तूला धरू नये, हात लावू नये, उलटं बोलू नये, राग करू नये, खालती बसून जेवावं, खालती बसून पाणी प्यावं. असे विविध प्रकारच्या अशा गोष्टी आहेत किंवा असे हे संस्कारच म्हणू शकतो. त्याला आपण संस्कारच म्हणावेत. तर असे हे संस्कार जे आहेत हे आपले घरातील मोठी मंडळी आपणास देत असतात. परंतु हे सोडून इतर जे संस्कार आहेत, जो मगाशी मी शब्द वापरला की षोडश संस्कार, हे माणसावरती जन्माला येण्यापूर्वीपासनं ते त्याच्या मृत्यूच्या वेळेपर्यंत आणि मृत्यू झाल्यानंतर असे होणारे असे हे 16 प्रकारचे विविध संस्कार. तर पूर्वीकाली ऋषीमुनींच्या अभ्यासाप्रमाणे आणि त्यांच्या निर्णयाप्रमाणे खरं तर असे हे विविध प्रकारचे 48 संस्कार होते. पण बऱ्याच संस्कारांचा हळूहळू लोप झाला आणि त्यानंतर 16 संस्कार तरी किमान त्या शरीरावरती व्हावेत असा निर्णय घेतला गेला. तर अशा या विविध प्रकारचे असे हे 16 संस्कार आहेत. बरं, आता हे 16 संस्कार फक्त ब्राह्मणांकरताच आहेत का? नाही. ज्या वेळेला अशा ह्या संस्कारांबद्दल लिहिलं गेलं किंवा असे हे संस्कार प्रत्येकावरती व्हावेत असं ज्या वेळेला ठरलं गेलं, ज्या वेळेला त्या ऋषीमुनींनी अनेक ग्रंथामध्ये, अनेक पुराणामध्ये आपल्याला वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं. तर त्या काळामध्ये हे एखाद्या वर्णाकरता किंवा एखाद्या जातीकरता म्हणून अशा प्रकारचे हे संस्कार नाही आहेत. तर प्रत्येकाकरता जो हिंदू आहे, तर प्रत्येक हिंदू
बालकावरती अशा या प्रकारचे 16 संस्कार झाले पाहिजेत. लोकांच्या मनातील अनेक प्रश्न आणि त्याचप्रमाणे त्यांच्या घरातील रूढी आणि परंपरा याचमुळे बऱ्याचशा वेळेला अशा या 16 संस्कारामधील एखाद दुसरा संस्कार एवढाच फक्त होतो. तो पाहायला मिळतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी विवाह समारंभामध्ये म्हणजे विवाह आणि त्यानंतर मृत्यू झाल्यानंतरचे अंत्येष्टी कर्म. जास्तीत जास्त हे 2च संस्कार हे साधारणतः प्रत्येक जातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर प्रत्येक ह्या संपूर्ण संस्कार हे कुठल्याही प्रकारचे जात पाहून ठरवले गेलेले नाही आहेत. तर प्रत्येकावरती अशा प्रकारचे हे 16 संस्कार हे झालेच पाहिजेत. तर संस्कार म्हणजे आपल्या संस्कृत भाषेमध्ये त्याचा अर्थ काय आहे? तर त्याच्यामध्ये जे काही त्या व्यक्तीमध्ये जे काही दोष आहेत किंवा जे वाईट गुण आहेत त्यांना हीन करावं, म्हणजे ते दोष त्याच्यातले निघून जावेत. तो सद्गुणी व्हावा, त्याला चांगले गुण प्राप्त व्हावेत, अशा अनुषंगाने त्याच्यावरती केलेले जाणारे जे विधी आहेत त्याला संस्कार असे म्हणतात. तर आता हे संस्कार कोणकोणते आहेत? तर 16 संस्कारामध्ये आपण पहिल्यांदा पाहतो ते गर्भाधान, मग पूसवन, मग अनवलोभन, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, चौल, उपनयन. त्यानंतर उपनयन झाल्यानंतर महानामनी, वेदव्रत आणि उपनिषद व्रत. ते झाल्यानंतर समावर्तन, मग विवाह आणि मग अंत्येष्टी. अशा प्रकारचे हे संपूर्णरित्या 16 संस्कार हे आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेले आहेत. आता हे जे मी आपणास 16 प्रकारचे हे विविध जे 16 संस्कार सांगितले त्याबद्दल आपण थोडक्यात आपण त्याची माहिती पाहू. बाकी पुढील जे आपले सगळे भाग असतील त्यामध्ये ह्याची पूर्णतः विविध अंगाने आपण एकदम बारकाईने याबद्दल आपण चर्चा करणार आहोत किंवा आपणास या संदर्भाची संपूर्ण माहिती ही नक्कीच मिळणार आहे. थोडक्यात म्हणजे विवाह संदर्भातील जी काही माहिती असेल, मुंजी संदर्भातील म्हणजेच उपनयन संदर्भातील काही माहिती असेल, अंत्येष्टी संस्काराबद्दलची माहिती असेल किंवा गर्भाधानाची काही माहिती असेल, तर असे हे जे काही मुख्य संस्कार आहेत आणि इतर त्याच्या जोडीचे सर्व मी आत्ता सांगितलेले सगळे संस्कार, तर ह्या संपूर्ण सगळ्या संस्काराची अत्यंत बारकाईने आपणास पुढील जे काही आपले सगळे भाग असतील त्यामध्ये आपणास ह्याची सर्व माहिती मिळेल. पण आजच्या या भागामध्ये आपणास एकदम थोडक्यामध्ये या सगळ्या 16 संस्काराची मी आपणास माहिती सांगतो. तर गर्भाधान हा विधी म्हणजे त्या स्त्रीला ज्या वेळेला दिवस जातात त्यावेळेस तर नव्हे, तर गर्भधारणा ही तिला चांगली व्हावी, उत्तम प्रकारची व्हावी. आत्ताच्या परिभाषेत जर सांगावे तर स्त्री आणि पुरुषाचा संबंध हा कधीही येऊ, परंतु त्या गर्भाची धारणा चांगली झाली पाहिजे. तो गर्भ हा चांगल्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने वाढला पाहिजे, त्याच्यावरती चांगल्या प्रकारचे पुढील संस्कार झाले पाहिजेत. याकरता म्हणून केला जाणारा जो विधी आहे त्याला गर्भाधान असे म्हणतात. यामधील एकदम एक महत्त्वाचा मुख्य विषय म्हणजे दुर्वा. आपण ज्या गणपतीला दुर्वा वाहतो तर ह्या दुर्वा कुटल्या जातात आणि त्याचा जो रस आहे तो त्या स्त्रीच्या नाकामध्ये पिळला जातो आणि तो रस तिनं नाकावाटे खेचला पाहिजे आणि त्या रसाचा जो काही अंशात्मक भाग आहे तो तिच्या गर्भापर्यंत जाऊन पोचतो आणि त्यानंतर
त्या गर्भाला एक चांगल्या प्रकारचे चांगले कवच निर्माण होते आणि गर्भाची धारणा ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं होते. ह्याकरता म्हणून गर्भाधानाचा विधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर पूसवन म्हणजे साधारणतः स्त्री गर्भवती झाल्यानंतर 3रा आणि 4था महिना हा साधारणतः थोडासा धोकादायक असतो. तर तो संपूर्ण धोका तो टळावा, त्याचप्रमाणे जे काही गर्भातील मूल आहे ते बलवान व्हावं, सामर्थ्यवान व्हावं, सद्गुणी व्हावं, ह्याकरता म्हणून पूसवन हा संस्कार केला जातो. त्यानंतर अनवलोभन. तर अनवलोभन हा संस्कार त्या गर्भातील सगळे दोष हे संपूर्णतः नाहीसे व्हावेत, याकरता म्हणून अनवलोभन हा संस्कार केला जातो. त्यानंतर सीमंतोनयन. सीमंतोनयन हा सुद्धा साधारणतः त्या गर्भाचं संपूर्ण चांगल्या रीतीनं संरक्षण व्हावं, याकरता म्हणून 7-7.5 महिन्याचा अवधी झाल्यानंतर 8 किंवा 9वा महिना ज्या वेळेला असतो, ह्या कालावधीमध्ये हा सीमंतोनयनाचा विधी किंवा तो संस्कार आपण करावा. त्यानंतर जातकर्म. जातकर्म म्हणजे मूल जन्माला आल्यानंतर त्याला जी नाल असते त्याचा छेद केला जातो. तर तो छेद करण्यापूर्वी एखादी सोन्याची तार घेऊन ती मधामध्ये आणि तुपामध्ये उगाळली जाते आणि तो रस म्हणा किंवा लेप म्हणा हा बाळाला त्या ठिकाणी चाटविला जातो. ह्याला आपण जातकर्म हा संस्कार म्हणतो. पर कालानुरूप आता परिस्थिती संपूर्णतः बदललेली आहे. पूर्वी घरामध्येच अशा प्रकारचे विधी व्हायचे. याचे कारण घरामध्येच प्रसूती व्हायची किंवा त्याकरता एक विशिष्ट भाग ठरलेला असायचा आणि त्या ठिकाणी ती प्रसूती व्हायची. आता साधारणतः प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटलमध्येच प्रसूती ही होते. याकरता त्या ठिकाणी तो आपण विधी करू शकत नाही. तर ज्या वेळेला आपण बाळाला घराकडे आणतो त्यावेळेला आपण प्रथमतः हा विधी करू शकतो. पुढचा जो संस्कार आहे तो नामकरण. नामकरण म्हणजे त्या बाळाचे नाव ठेवणे. तर हा विधी साधारणतः 12व्या दिवशी हा विधी करण्यात येतो किंवा हा संस्कार करण्यात येतो. 12व्या दिवशी समजा हा विधी करायचा असेल तर आपल्याला कोणताही काळ, वेळ, नक्षत्र काही पाहण्याची अजिबात आवश्यकता नाही. परंतु 12 दिवस झाल्यानंतर समजा हा विधी करायचा असेल तर आपल्या गुरुजींशी संपर्क साधून चांगला एखादा शुभ दिवस पाहून त्या दिवशी हा नामकरणाचा आपण संस्कार करावा. तर या दिवशी गणेशाचे प्रथमतः पूजन केले जाते. त्यानंतर एका ताटामध्ये तांदूळ घेऊन एखादी सोन्याची तार किंवा अंगठी असं हे हातामध्ये घेऊन त्या बाळाचे वडील हे प्रथमतः देवी देवतांचे त्या ठिकाणी आपल्या कुलदेवतेचे कुलदेवीचे ह्या ठिकाणी नाव लिहिले जाते आणि त्यानंतर त्याच्या पोथीतले नाव म्हणजेच जन्म वेळेनुसार जे काही त्याचे जन्म नाव आहे त्याप्रमाणे जे काही अक्षर आलेले असते त्यानुसार प्रथमतः ते नाव, त्याच्यानंतर तो कुठला महिना आहे त्याप्रमाणे त्याचे जे काही अक्षर येईल त्याप्रमाणे त्याचे नाव आणि त्यानंतर आपण जे काही दररोजच्या बोलवण्याकरता किंवा नाव नोंदणीकरता जे काही आपण नाव ठेवणार असता ते नाव त्या ठिकाणी लिहिले जाते. तर ही सर्व जी नावे आहेत ही एका ताटामध्ये तांदूळ घेऊन किंवा साखर घेऊन सुद्धा आपण ती लिहू शकता. हा सर्व विधी झाल्यानंतर त्याच्यावरतीच पूजा केली जाते आणि पूजा केल्यानंतर ते नाव हे बाळाला कानात सांगितले जाते आणि ती साखर
ही सगळ्यांना त्या ठिकाणी वाटली जाते. तर अशा प्रकारे हा नामकरणाचा हा संस्कार. त्यानंतरचा जो संस्कार आहे तो निष्क्रमण. म्हणजे बाळाला पूर्वीच्या काली 3 ते किमान 2.5 ते 3 महिने हे खोलीबाहेर आणत नसत. साधारणतः पूर्वीच्या काली 2.5 ते 3 महिने त्या बालकाला त्या खोलीबाहेर आणत नसत. कारण तेवढी तीव्र प्रकाश शोषण्याची त्याची ताकद त्यावेळेला नसते किंवा ते हवामान सोसवण्याची ही ताकद त्या बालकामध्ये नसते. याकरता म्हणून साधारणतः 3 महिन्याचा अवधी झाल्यानंतर त्या बालकामध्ये अशा प्रकारची ही बाहेरचे हवामान सहन करून घेण्याची संपूर्णतः त्याच्यामध्ये ताकद यावी, त्याला चांगल्या प्रकारचं सामर्थ्य प्राप्त व्हावं, ह्याकरता म्हणून निष्क्रमण हा संस्कार केला जातो. त्यानंतर अन्नप्राशन. अन्नप्राशन हा साधारणतः विधी 6 महिन्याचे ते बालक झाल्यानंतर केला जातो. आईच्या दुधाबरोबरच हा बाळाला प्रथमतः भाताचा घास हा त्या ठिकाणी भरवला जातो. तर ह्याकरता सुद्धा गणेश पूजन, त्याचप्रमाणे पुण्याहवाचन असे अनेक प्रकारचे धार्मिक विधी सांगितलेले आहेत. तर असा हा विधी करून घेऊन त्यालासुद्धा काही विशिष्ट वार, नक्षत्र, तिथी, शुभ दिवस असे सांगितलेले आहेत. तर या दिवशी अन्नप्राशनाचा विधी करावा, म्हणजेच संस्कार करावा, की प्रथमतः ते बाळ अन्न आपल्या पोटात घेणार असतं. आईचं दूध हे पूर्ण ब्रह्मच असतं, त्यावरतीच ते बाळ जगत असतं. पण यानंतर त्याला अन्न भरवण्याची सुरुवात झालेली असते, म्हणजे आपण सुरुवात करणार असतो. तर ते अन्न हे त्याला व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने पोटात पचावं, त्यापासून त्याला कोणत्याही प्रकारच्या बाधा होऊ नयेत, त्याला ते चांगल्या पद्धतीचं गोड लागावं, त्यापासून त्याचं शरीर धष्टपुष्ट बनावं, त्याच्या शरीरामध्ये रक्ताची चांगली निर्मिती व्हावी, याकरता म्हणून अन्नप्राशनाचा या ठिकाणी विधी केला जातो. त्यानंतर पुढचा येणारा विधी म्हणजे चौल. चौल म्हणजे साधारणतः वयाच्या 3ऱ्या ते 5व्या वर्षापर्यंत चुडा म्हणजे शेंडी ठेवणे हा विधी केला जातो. काळानुरूप आता ज्या वेळेला उपनयन हा संस्कार केला जातो, त्याच वेळेला बहुतांश आता चौलकर्म हा संस्कार करण्याची सध्याची पद्धत आहे. पण पूर्वीच्या काळी साधारणतः 3 ते 5 वर्षाच्या दरम्यान ही त्या बाळाला शिखा ठेवणे म्हणजे शेंडी ठेवणे, याकरता म्हणून चौलकर्माचा हा विशिष्ट विधी करत असत. त्यानंतर मुख्य हा अत्यंत महत्त्वाचा जो काही संस्कार आहे एका बालकावरती, तो होणारा म्हणजे उपनयन. थोडक्यात म्हणजे जसं एका मुलीचा जन्म झाल्यानंतर ती स्त्री ज्या वेळेला गर्भवती होते आणि ज्या वेळेला बाळाला जन्म देते, त्यावेळेला तिचा दुसरा जन्म होतो असे म्हटले जातं. तसंच ज्या वेळेला एका बालकावरती उपनयनाचा संस्कार होतो, त्यावेळेला त्याचा दुसरा जन्म होतो. कारण पहिल्यांदा एका आईपासनं आणि वडिलांपासून ही त्या बालकाची उत्पत्ती झालेली असते आणि नंतरला त्याला गायत्रीचा उपदेश करणारे असे ते स्वतः आचार्य म्हणजेच त्याचे वडील, आणि त्याच्यासोबत गायत्री ही त्याची आई असते. आणि ह्या संस्कारानंतर जी उत्पत्ती त्या बालकाची होते, याकरता म्हणून उपनयन हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे आणि त्या बालकाचा तो दुसरा जन्म आहे. तर उपनयन संस्कार हा कशा करता, तर त्याला ब्रह्मचर्याचे व्रत याचा अधिकार प्राप्त व्हावा, म्हणजेच
वेद अध्ययन जे आहे याचा अधिकार त्याला प्राप्त व्हावा. वेद अध्ययन करता तो गुरुकुलात जावा, वेद अध्ययन त्यांनी करावे, विविध अंगाने त्यांनी करावे, याचा अधिकार त्याला प्राप्त व्हावा. याकरता म्हणून उपनयन संस्कार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर महानामनी आणि वेदव्रत आणि उपनिषद व्रत ही तीन जी व्रतं आहेत ही बऱ्याच लोकांना याची कल्पनाही नाही. कारण आता वेद अध्ययनाचा जो विधी आहे हा जवळपास लोप पावलेला आहे. कारण प्रत्येकजण आता शाळेमध्ये शिक्षणाकरता जातात. जे पुढे धार्मिक म्हणजे आपण पौरोहित्यच करणार किंवा ज्यांचे आईवडील पौरोहित्य म्हणजे वडील पौरोहित्य करत असतात आणि त्यांनी ठरवलेलं असतं की मुलाला आपण पौरोहित्यच करायला लावणार आहोत आणि याकरता म्हणून वेद पाठशाळेमध्ये त्याला अजूनसुद्धा पाठवले जाते. अशा असंख्य वेद पाठशाळा आज आपण सातारा, पुणे, सावंतवाडी, मुंबई, त्याचप्रमाणे वरचा सगळा विभाग, काशी, कलकत्ता, दिल्ली ह्या सर्व भागामध्ये सुद्धा अजूनसुद्धा असंख्य अशा वेद पाठशाळा आहेत. तर त्या वेद पाठशाळेमध्ये आपण वेद अध्ययन हे सुरू करण्यापूर्वी ही जी आता मी 3 संस्कार सांगितले हे करायचे. त्यानंतर ज्या वेळेला हे संपूर्ण वेदाध्ययन संपवून ज्या वेळेला तो बालक घराकडे येतो त्यावेळेला समावर्तन हा संस्कार करायचा. आता समावर्तन म्हणजे काय? तर उपनयन संस्कार हा आपल्याला तो ब्रह्मचर्याचे जे काही अधिकार आहेत हे प्राप्त होण्याकरता जसं म्हणून आपण उपनयनाचा संस्कार करतो त्याचप्रमाणे गृहस्थाश्रमाचा अधिकार आपल्याला प्राप्त व्हावा. आपण गृहस्थाश्रमामध्ये आता प्रवेश करणार आहोत याकरता म्हणून समावर्तनाचा हा विधी केला जातो. आत्ताच्या काळानुसार आता हा विधी साधारणतः विवाहाच्या पूर्वी 1 महिना किंवा 15 दिवस हा विधी केला जातो. तर हा विधी लगेच मुंज झाल्यानंतर का करू नये ह्याचे कारण की त्या बालकाला घरामध्ये एखादे सुयर किंवा सुतक आल्यानंतर त्याचे जे काही अशौच आहे ते त्याला पाळावे लागते आणि ह्या सगळ्याचा त्रास तिथपर्यंत नको, त्याच्या वेद अध्ययनामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड नको ह्याकरता म्हणून समावर्तनाचा हा विधी जास्तीत जास्त रित्या हा विवाह संस्काराच्या पूर्वीच करतात. थोडक्यात काय तर गृहस्थाश्रमाचा अधिकार आपल्याला प्राप्त होण्याकरता म्हणून हा समावर्तनाचा विधी त्या ठिकाणी केला जातो. आता गृहस्थाश्रम म्हणजे काय याबद्दल आपल्याला मी काही जास्ती सांगावे असे मला वाटत नाही. कारण सर्वांचा आवडीचा चर्चेचा विषय म्हणजे विवाह. तर विवाह संस्कार म्हणजे काय? गृहस्थाश्रम तुम्हाला प्राप्त व्हावा या हेतुपूर्वक तुम्ही समावर्तन केलं. आता गृहस्थाश्रम संपूर्णरित्या तुम्ही स्वीकारणार आहात याकरता म्हणून त्या एका स्त्रीवरती किंवा पुरुषावरती केला जाणारा संस्कार म्हणजे विवाह संस्कार. तर ह्या विवाह संस्कारामध्ये असंख्य अशा प्रकारचे संस्कार आपल्याला पाहावयास मिळतात. तर सुरुवातीला घरामध्ये जे काही विविध प्रकारचे रूढी परंपरा आणि आपले धार्मिक शास्त्राप्रमाणे काही सांगितलेले संस्कार या अनुषंगाने घरात देवदेवक बसवणे, त्याचप्रमाणे मुहूर्तमेढ, ग्रहयज्ञ करणे, त्यानंतर लग्नाच्या वेळी मधुपर्क करणे, विवाह होम, लाजा होम, सप्तपदी अशा ह्या विविध प्रकारचे जे काही विधी असतात हे त्या विवाहाच्या प्रसंगी केले जातात. त्यावेळेला अनेक प्रकारचे गृहस्थाश्रम आपल्याला प्राप्त होण्याकरता आणि आपले पुढील आयुष्य हे सुखकर होण्याकरता म्हणून काही वचनं असतात. तर ती काही वचनं
हा एक पुरुष त्यावेळेला त्या स्त्रीला आणि ती स्त्री त्या पुरुषाला ती काही वचनं दिली जातात. तर हा असा संपूर्ण हा विवाह संस्काराचा हा विधी असतो. आणि त्यानंतर जे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निश्चित येणारे असे म्हणजे मरण, आणि त्याकरता केला जाणारा म्हणजे विधी म्हणजे अंत्येष्टी कर्म. हा एकदम शेवटचा आपला 16वा संस्कार आहे. हा जसे हे 15 संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्याचप्रमाणे अंत्येष्टी संस्कार सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. पूर्वजन्म म्हणजे गतजन्म आणि हा जन्म ह्यामधील अंतर जे काही ठरवले जाते ते ह्या अंत्येष्टी कर्म हे जे काही केले जाते, तो मनुष्य गेल्यानंतर जे काही अंत्येष्टी कर्म केले जाते त्या अनुरूपच येणाऱ्या जन्माचे जे काही पाप म्हणा, पुण्य म्हणा किंवा इतर जे काही लेखन केले जात असावे, तर हे या अंत्येष्टी कर्मावरती बहुतांश अवलंबून आहे. कारण तो विधी संपूर्णरित्या हा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. बाकीचे विधी तर आता आपण पाहतोच, बऱ्याचशा वेळेला आपणास पाहाव्यास मिळतात, बघाव्यास मिळतात, ऐकाव्यास मिळतात. तर असे हे सगळेच विधी होतातच. परंतु रूढी आणि परंपरामुळे अंत्येष्टी कर्मासारखा हा विधी जो आहे तो काही वेळेला अर्धवट पाहायला मिळतो. तर हा विधीसुद्धा ह्याच कर्माप्रमाणे आहे. तर ह्या कर्माची सुरुवात प्रथमतः त्या गेलेल्या दिवसापासूनच होते. त्या दिवशीसुद्धा काही कराव्याला सांगितलेले असे काही विधी आहेत. तर ते म्हणजेच मंत्राग्नीचा विधी. तर व्यवस्थित त्याला मंत्रयुक्त असा त्या ठिकाणी अग्नी दिला गेला पाहिजे. याबद्दल नक्कीच आपण पुढच्या काही भागामध्ये संपूर्ण ह्या अंत्येष्टी संस्काराबद्दल चांगली आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. आता थोडक्यात तुम्हाला मी माहिती सांगतो, कारण बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती हवी असते, म्हणून मी थोडक्यात आज तुम्हाला ही माहिती बाकीच्या इतर संस्कारापेक्षा याची माहिती थोडीशी जास्ती देत आहे. तर मंत्रयुक्त असा अग्नी त्या ठिकाणी त्या मनुष्याला दिला गेला पाहिजे. काही विविध प्रकारची श्राद्ध त्या ठिकाणी केली जातात. म्हणजे पाथेय श्राद्ध, नग्न प्रच्छादन श्राद्ध अशी ही श्राद्ध असतात, ती करावी. त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही अस्थी गोळा करता त्यावेळेला अस्थि संचयन म्हणून हे श्राद्ध असतं, तर ते त्या ठिकाणी करावं आणि मग अस्थी गोळा कराव्यात. तर हे विधी त्याच वेळेला काही काळ म्हणजे काही वेळेला होत नाहीत. म्हणून प्रथमतः 9व्या दिवशीचा विधी, नंतर त्याच्या अनुषंगाने हे जे काही उर्वरित जे विधी उरलेले असतात ते विधी, त्यानंतर 10व्या दिवशीचा विधी, 11व्या दिवशीचा विधी आणि 12वा दिवस म्हणजे जे काही सपिंडीकरण असं जे आम्ही म्हणतो, तर अशा प्रकारचं हे संपूर्णरित्या सपिंडीकरण. आणि त्यानंतर 13व्या दिवशी संपूर्णतः शुद्धी. तर 10 दिवस हे संपूर्ण त्या घरातील प्रत्येक माणसाला सुतक असतं. आणि घरचा जो कर्ता पुरुष आहे त्याला 12 दिवस, कारण तो ते कर्म करण्याकरता त्या ठिकाणी बसलेला असतो म्हणून. पण पूर्वीच्या काळी त्याला राहण्याकरता ही एखादी वेगळी जागा दिली गेलेली असायची, त्याला वेगळे जेवण देत असेत. त्यामुळे घरचे हे 10 दिवसानंतर म्हणजे त्या लोकांची शुद्धी होत असे आणि नंतर 2 दिवसानंतर त्या कर्त्याची शुद्धी होत असे. पण आजकाल तसे नाही. घरचा कर्ता हा घरामध्येच असतो, त्यामुळे 12व्या दिवसापर्यंत त्याला सुतक असते. काही काळी किंवा आपल्या धर्मशास्त्रानुसार काही वेळेला हा विधी 11व्या दिवशी म्हणजे 11वा आणि 12वा असा मिळून सुद्धा आपण हा विधी करू शकतो. त्यानंतर घरच्या शुद्धीकरणाकरता निधन शांत, त्याचप्रमाणे उदक शांत आणि काही वाईट नक्षत्र जर लागली असतील तर त्याकरता त्रिपाद शांत किंवा पंचक शांत ही त्या वेळेवरती अवलंबून असा तो विषय आहे की त्यावेळेला नक्षत्र वाईट लागलं होतं की नाही. त्या अशा अनुषंगाने साधारणतः ती शांती, उदक शांती
त्याचप्रमाणे मासिक श्राद्ध आणि 12 ब्राह्मणांना बोलावून त्या ठिकाणी दान धर्म असे हे विधी केले जातात. थोडक्यात हे जे काही 4-5 संस्कार ह्या अंत्येष्टी संस्काराअंतर्गत जे आहेत ते मुख्यतः आपण सगळ्यांनी करावेत. तर अशा प्रकारचे आज मी तुम्हाला 16 जे काही षोडश संस्कार जसे आपण म्हणतो, या षोडश संस्काराची आज मी तुम्हाला माहिती दिली. या संदर्भात अजून आपले काही प्रश्न असतील किंवा अजून आपल्याला काही चर्चा करायची असेल तर आपण आमच्याशी नक्की संपर्क साधावा. आज तुम्हाला मी एवढीच माहिती दिली. मगाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा मी आपल्याला या जे काही प्रत्येक संस्कार आहेत याबद्दलची संपूर्णतः विविध अंगाने आम्ही तुम्हाला नक्की माहिती देऊ. तुर्तास सगळ्यांना आशीर्वाद आणि नमस्कार. धन्यवाद.